नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्या मुलाची मुंज झाल्यानंतर आम्ही त्याला अ, संध्या कशी करायची हे शिकवलं होतं. तेही अगदी थोडक्यात संक्षिप्त पद्धतीने कशी करायची. तर मला एबीसी चौकामध्ये एक पुस्तक मिळालं होतं. संध्या कशी केली पाहिजे. त्याच्यामध्ये संक्षिप्त संध्या असा एक पेज होतं. आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही आयुषला संध्या शिकवली आणि तीच गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर रोजची सकाळची स्कूलची धामधूम असते, गडबड असते, त्याच्यामध्ये संध्या करणं हा प्रकार राहूनच जातो आणि तो मागे पडत चाललेला आहे. खरं तर मुंज झाल्यानंतर आपण हा मुंजीचा एक संस्कार केल्यानंतर मुलांनी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्हीपैकी एखाद्या वेळेला तरी संध्या करणं गरजेचं आहे. पण सकाळी शाळा असतात आणि संध्याकाळी खेळण्याची वेळ असते, त्याच्यामुळे दोन्ही वेळेला संध्या करणं मुलांना जमत नाही. पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला मुलांकडून संध्या अगदी शॉर्ट पद्धतीने करून घेणं हे आपलं पण काम आहे. तर त्या पुस्तकात दिलेल्याप्रमाणे सूर्याची नामं आचमन कसं करायचं आणि त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जप आणि कुलदेवीचं स्मरण करणं, ह्या 4 गोष्टी त्या संक्षिप्त संध्यामध्ये होत्या. आणि त्याचप्रमाणे आम्ही आयुषला शिकवलं आणि आयुषकडून करून घेतला आणि तो जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत आता शेअर करते आहे. नक्की तुम्हाला उपयोगाला पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मुंज रिलेटेड बरेचसे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. स्पेशली मातृभोजनाचं गाणं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर त्याच्या सगळ्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया संक्षिप्त म्हणजे अगदी 10 मिनिटामध्ये संध्या कशी करायची. आपली मुलं पण बोर होणार नाहीत आणि त्यांच्याकडून गायत्री मंत्राचा जप पण होईल. चला तर व्हिडिओला आपण बघूया, सुरुवात करूया. पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा। ओम गोविंदाय नमः। हात जोडून बसा। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे तुला माहित आहे ना? गायत्री मंत्र म्हणायचा आहे ना आपल्याला. काय धरायचं? धरून हळूहळू म्हणायचं. आता
ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। नमस्कार कर. ते धरून मग आता काय करायचं? नमस्कार करून आता आपल्याला सूर्याची 12 नावं म्हणायची आहेत. हात जोडून बसायचं, तसंच नाही बसायचं. ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानुवे नमः, ओम खगाय नमः, ओम कृष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्ये नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः। काय करायचं? पाणी ओतून द्यायचं. आणि नंतर हे तिकडे जाऊन सूर्याला दाखवायचं, कुंडीत टाकायचं, जिथे तुळस आहे त्या कुंडीत, आणि मग नंतर सूर्याला नमस्कार करून यायचं. हात जोडून बसा. आदित्यस्य नमस्कारान् आदित्यस्य नमस्कारः ये कुर्वन्तु दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् इति श्री सूर्यनारायणदेवताभ्यो नमः. आता उभं राहायचं. काय उभा राहून काय म्हणायचं आहे? देवी शाकंभरी देवी नमः. नाही, श्री शाकंभरी देवी नमः. 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 श्री शाकंभरी देवी